व्हिटॅमिन डिफिशियन्सी आणि आयुर्वेद. आधुनिक शास्त्रानुसार ते लोक फक्त फॅट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल्स ह्या गोष्टींचा विचार करून अन्नपदार्थ हे सेट करत असतात किंवा डाएट हे सेट करत असतात पेशंटचं. पण आयुर्वेदानुसार जर विचार करायचा झालं ते अन्न पचल्यानंतर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होणार आहे, तो चांगला होणार आहे की वाईट होणार आहे, हा विचार त्यामागे असतो. उदाहरण देऊन हे छान समजणार आहे की फायबरसाठी म्हणून ते पालेभाज्या सांगतात, पण पालेभाज्या जर घ्यायच्या झाल्या तर पचनानंतर त्याचा विपाक हा जो आहे तो आम्ल होतो आणि त्यामुळे हे ॲसिडिटी सारखे आजार हे होत असतात. दुसरं आणि एक सांगायचं झालं तर एका घरात 2 व्यक्ती असतात, अन्न सेम असतं, जेवणाच्या वेळा सेम असतात, पण तरी एक व्यक्ती हा त्याच्यातनं कॅलरी डिफिशियंट असतो किंवा व्हिटॅमिन डिफिशियन्सी ह्या त्या पेशंटमध्ये दिसत असतात. हे का होतं तर त्या पेशंटचं पचन हे प्रॉपर नसल्या कारणाने ॲब्सॉर्प्शन हे त्यामध्ये होत नसतं आणि विविध डिफिशियन्सी ह्या त्या पेशंटमध्ये दिसत असतात. यासाठी म्हणून तुम्ही काय उपाय करायला हवा तर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल जे आहे ते सेट करायला पाहिजे. जे दिनचर्या सांगितल्या आहेत, ऋतुचर्या सांगितलेल्या आहेत, व्यायाम करणं सांगितलेलं आहे, ह्या गोष्टी करणं हे इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा आणि शेअर करा.